मी ललिता बोलते आहे। गुढीपाडव्याचे पोशाख मी नवीन पॅटर्न बनवून दाखवणार आहे। त्याच्याकरता मी हा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे। ते कसं कटिंग करायचं आहे मी कागदाद्वारे तुम्हाला दाखवीन। बघा असं चौरस ब्लाउज पीसचा कपडा आहे। आपल्याला ह्याच्यातून मधून असं 2 फोल्ड करायचं आहे। मग 2 फोल्ड केल्यानंतर इथून मधून कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा मी 2 तुकड्यामध्ये कापून घेतलेला आहे। तर हा इथून जॉइंट करायचा आहे। मग इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे 1 साइडचं। बघा ती मी पेपर दाखवले होते तुम्हाला। इथून हे कट करायचे अशी राउंडिंग। ह्या राउंडिंगचा ह्या बाजूपासून आपल्याला मिऱ्या पाडायचे 3-3 इंचावर पाडायचे ती बघा। इथून ते इथपर्यंत मिऱ्या पाडायचे। मी मिऱ्या पाडून तुम्हाला दाखवते। इथून इथपर्यंत मिऱ्या पाडून दाखवते। हॅलो बघा इकडून मी मिऱ्या पाडली अशी पाडून याला पिन्ना मारले। तर हा भाग इथून आपल्याला पकडून डबल शिलाईने शिवायचा आहे। एवढं पूर्ण मी शिवून तुम्हाला दाखवते। हा फ्रेंड्स बघा मी हे तिरपं असं कट करून मी हे जे मिऱ्या बनवलेलं आहे ह्या भागानं बनवलंय। इथपर्यंत सोडलेलं आहे। इथून मग इथपर्यंत। आता आपल्याला ह्या कॉर्नरला 21 आणायचं आहे। इथून इथपर्यंत 21 इंच आणायचा आहे। मग इथून अशी फोल्ड करता करता पुढे आपल्याला इथं 6 इंच पर्यंत घेऊन यायचं आहे। म्हणजे असं येणार। म्हणजे एवढा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे। इथून एवढं कट करून काढून इथून प्लेट पाडायचे। बघा असं तिरपं जे माप घेतलेलं असं कट करून काढायचे अशी। मग नंतर आपल्याला असे जे प्लेट पाडायचे मग इथून प्लेट पाडले जाईल अशी 3-3 इंचावरनं 6 इंचावरनं अशी प्लेट पाडले जाईल। असं पूर्ण प्लेट इथपर्यंत येणार आहे। हे मी ह्या कपड्यामध्ये करून तुम्हाला दाखवीन। बघा माझा हा 21 इंचावर आलेला आहे। आपल्याला इथून कट करायचा आहे। असं तिरपं कट करायचं आहे। आता हे तिरपं कट झालं ना तर आपल्याला हा बॉर्डर पाहिजे आहे। हा बॉर्डर कट करून घ्यायचा आहे। कट करून इकडे जॉइंट करून दाखवते तुम्हाला। बघा फ्रेंड्स हे कापून घेतल्यानंतर ना एकंडा हे भाग निघतोय। मग ह्याचं बॉर्डर जे असतं इकडून ते बॉर्डर किती असते 3 इंची 4 इंची जसं ते बॉर्डर असते आपल्याला हे कट करून घ्यायला लागणार। इथून कट करून याला इथं अटॅच करायला लागणार। असं उलटा पकडून असं या बाजूने अटॅच करून घ्यायला लागणार। अशी मी ह्याच्यात करून तुम्हाला दाखवते। बघा अशी पट्टी मी कापून घेतलेली त्याच्यामधनं ह्याच्यातल्या भागामधनं। आता हे पट्टी इथं अटॅच करून
हे पट्टी पूर्ण असं उलटा पद्धतीने शिवून मला दाखवायचं, तुम्हाला दाखवेन. बघा मी हे जे बॉर्डर तुम्हाला दाखवलेलं आहे ना, इथून असं अटॅच करून हे पूर्ण सिलाई मारून मी दाखवणार आहे. बघा सिलाई मारायची अशी पूर्ण उलटा तर्फीतून. बघा आम्ही पट्टी लावून शिवलेलं आहे एक साईडला असं पाठीमागं. आता ह्याला मी अशी पलटवते, पलटी करून ह्याला पूर्ण सिलाई मारून परत दाखवते तुम्हाला. बघा फ्रेंड्स, हे पलटी करून मी पूर्ण हे बॉर्डर शिवून झालेलं आहे. आता याला इथं आपण अशी करून मिऱ्या पाडाच्या, जिगजॅग पाडाचे तिथून 3-3 इंचावरनं अशी मी पूर्ण करून तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, बघा मी हे लहेर बनवून घेतले याची जिगजॅगची इथपर्यंत पूर्ण. आणि व्यवस्थित बसायचं असलं तर याला इस्त्री करायला लागलं तर ते व्यवस्थित बसेल. आणि आपल्याला आता 7x7 कपडा 2 घ्यायचे. हा 7x7 ही 2 कपडा घेतलेला आहे. वर काठी लटकवण्याकरता आपल्याला आधी इथून सिलाई मारून घ्यायचं आहे. खालचा पण कपडा सर्व व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे की सिलाई खुले नाही, जेणेकरून परत अशी पलटी मारायचा आहे. तर हा मी लटकन बनवलेला आहे 2. तर तुम्हाला हे लटकन कसं बनवलं बघायचं असलं तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्याला लटकन असं मध्ये ठेवून एक भाग ह्या बाजूला एक भाग असं ठेवा लागणार. हा दुसरा भाग एक साईडला किनाऱ्याला शिवून घ्यायचा आहे. इथून हा बरोबर घ्यायचा असा, मग इथून सिलाई मारायचं. हा राऊंड सिलाई मारून मी दाखवते तुम्हाला. बघा मी अशी पूर्ण सिलाई करून घेतलेली आहे, डबल सिलाई. तर याला अशी फोल्ड करायचा. पाठचा भाग पाठी जातोय, काठी लटकवायला व्यवस्थित. हा बघा वर आली. इथून बघा आपण काठी लटकवू शकते, असं काठी इथून बांधू शकते काठीचं. आणि इथून दिसत असलं तर थोडं सिलाई मारून घेऊ शकता मजबूत. जेणेकरून ते मिऱ्या हलणार नाहीये. हॅलो फ्रेंड्स, बघा हे मला पत्तीचे डिझाईनचं बनवायचं आहे. तर मी हा सफेद कपडा आणि हिरवी घेतलेला आहे. तर हा 3x3 आहे. हे बघा 3x3चा हा कपडा 4 पीस मध्ये घेतलेला आहे. हे 2.5x2 हा 2 पीस मध्ये घेतलेला आहे. बघायला अशी त्रिकोण फोल्ड करायचे अशी. परत हा असं फोल्ड करून मग असं करून इथून शिलाई मारायचं.
बघा जे असे त्रिकोण शिवून घेतलेले मी फोल्ड करून, त्याला अशी करून अशी पाकळ्या बनवायच्या, जशी गुलाबची पाकळ्या बनतात तशी. तर याला असं चारीला पकडून शिवून घ्यायचं आहे. तर त्याला एक ह्याला मोती लावून मी त्याला दाखवणार आहे. बघा अशी बनलेला आहे. इथं मोती लावायचे. हॅलो फ्रेंड, बघा बनवून रेडी आहे पोशाख गुढीपाडव्याची. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करते विसरू नका फ्रेंड्स, लाईक करा. तर आपल्याला थोडं डेकोरेशन करायचं आहे. याला मी हा असं बनवून ठेवलेला आहे. मला मोती लावूनची ना डेकोरेशन करायचं आहे अशी. बघा अशी फुलं लावून मी अशी डेकोरेशन करून याला पूर्ण करून मी दाखवणार आहे. बघा हा पानाचं डिझाईन मी बनवलेला आहे पानासारखा. त्याच्याला 5 मोत्यावर ओवलेला आहे व्हाईटवाला. तर आपल्याला डेकोरेशन करता इथं लावायचे त्याला. मग हे कट करायचं आहे. तर याला मी हे पूर्ण करून दाखवणार आहे. तसंच हे व्हाईटवाला पण अशीच येणार आहे. याला पूर्ण करून दाखवणार आहे. जे काही व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स.